अपमान किया है और किसी को गुस्सा आया, भारत माता का अपमान किया, तो मुझे लगता है उस बारे में सोचना चाहिए। मुझे कंगना के बारे में हमदर्दी है, वो अभी सांसद है, सांसद के ऊपर इस प्रकार से हाथ नहीं उठाना चाहिए। लेकिन किसानों का सम्मान इस देश में होना चाहिए। किसान की कन्या हो, किसान के पुत्र हो, चाहे कोई भी हो, लेकिन लोगों के मन में कितना गुस्सा अभी भी है ये समझ लेना चाहिए। जैसे कि मुंबई में कंगना ने मुंबई को पाकिस्तान कहा तो लोगों का गुस्सा था। ये गुस्सा आने का अधिकार सिर्फ आपको नहीं है, हमको भी है ना। लेकिन एक सांसद पर हाथ उठाना इस प्रकार से ये ठीक नहीं है। वो सांसद एनडीएच्या बैठकीला महाराष्ट्राचे खासदार करू द्या ना, नाकी 9 येतील सरकार चालवताना। ते 9 तारखेला शपथ घेतात का 8 तारखेला घेतात? हा, नाकी 9 येईल सरकार चालवताना। मुळात इंडिया आहे कुठे? चंद्रबाबू आणि नीतीश कुमार। नीतीश बाबू तो सबके हैं और चंद्रबाबू भी सबके हैं ना। आज आपके हैं, कल हमारे होंगे। अब देखो, आज ही अग्निवीर को विरोध किया है केसी त्यागी जी ने, जेडीयू ने। मोदी जो जो बातें लाना चाहते थे चुनाव प्रचार में, सभी, चाहे समान नागरिक कानून हो या सबको विरोध किया है। कल ये लोग राम मंदिर को भी विरोध करेंगे। चंद्रा बाबू तो मोदी जी कह रहे थे ना प्रचार में, अगर कांग्रेस और हम लोग सत्ता में आए तो मुसलमानों को रिजर्वेशन देंगे। चंद्रा बाबू तो मुसलमानों के रिजर्वेशन के हक में है, तो आप क्या करो? ऐसे बहुत से मुद्दे हैं जिस पर अभी चर्चा होने बाकी है। मैं बार बार कहता हूं, सरकार बनाने का पहला अधिकार ये लोगों का है। मोदी जी के पास बहुमत नहीं है, भारतीय जनता पार्टी के पास बहुमत नहीं है। भारतीय जनता मोदी जी कहते थे मैं भारत कांग्रेस मुक्त भारत करूंगा, लेकिन हम सभी ने मिलकर बहुमत मुक्त बीजेपी को बनाया है, बहुमत मुक्त भाजपा। कांग्रेस मुक्त भारत नहीं, बहुमत मुक्त बीजेपी ये हो गया है, करके दिखाया है। फिर भी आप सरकार बनाने जा रहे हो, ये एक लोकतंत्र की विडंबना। बघा, शिंदे माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गटाला परदेशात 4 हाय कमिशनर पण देणार आहेत। स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका, इकडे जे हाय कमिशनर नेमणार आहेत ते शिंदे गटाचेच नेमणार आहेत। बरं, लक्झमबर्ग त्यांनी मागितलेत आम्हाला 4 हाय कमिशनर द्या म्हणून। अजून काय काय मागणार आहेत मला माहित नाही। युनो मध्ये मेंबरशिप पण मागतील ते। चोऱ्या माऱ्या करून निवडून आलेले लोक आहेत। चोरलेला पक्ष, चोरलेलं चिन्ह, चोरलेले विजय अमोल कीर्तिकरांसारखे। हा, आता हे उरलेले 4-5 खासदार आहेत, त्यांना कुठेतरी हाय कमिशनर वगैरे असे पाठवतील। कॅनडा, फार हुशार लोक आहेत ना हे, फार हुशार लोक आहेत, उच्च शिक्षित लोक आहेत। हा, त्याच्यामुळे काही दिवसांनी येईल शिंदे गटाचे 2-3 लोक हे हाय कमिशनर म्हणून त्यांची नेमणूक झाली। हा, असं आहे की हा त्यांच्या पक्षांचा अंतर्गत विषय आहे। महाराष्ट्रातून कोणी जाऊन त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना भेटावं, त्याच्यावरती आम्ही कसं काय बोलणार ना। त्यांच्या पक्षाच्या घडामोडी दिल्लीत सुरू आहेत, महाराष्ट्रात घडामोडी सुरू आहेत। महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे। आता जिथे पराभव झालाय त्या पक्षाच्या नेतृत्वाला दिल्लीत बोलवलं जातं, त्यांचा हायकमांड दिल्लीत आहे। आता आमच्याकडे सुद्धा महाराष्ट्रात जिथे जिथे पराभव झाला त्याची आम्ही मीमांसा करणारच। माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे नेते त्या पराभवाचे चिंतन करणार। तसं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधल्या दारुण पराभवाचं चिंतन करणार। ही महाराष्ट्रात आपण काय करायला गेलो आणि झालं काय याच्यावरती चिंतन होईलच। आणि पराभवाला जबाबदार कोण याच्यावर चर्चा करतील, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे।
महाविकास आघाडीमध्ये जी यश मिळाले त्यात काँग्रेसला यश मिळाले जास्त आणि त्यामुळे तुमचं माप आता विधानसभेत मी असं म्हणतो, असं कोणी म्हणत असेल तर ती मूर्खता आहे. आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून काम केलं. कोणाच्या जागा जास्त येतील कमी येतील हा विचार आम्ही कधीच केला नाही. आम्हाला इंडिया आघाडीला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातून मिळवून द्यायच्या आहेत. हा, या ध्येयानं, उद्देशानं आणि जिद्दीनं शिवसैनिकांनी सर्वत्र काम केलं. तशा आमच्या सूचना आणि आदेश होते. आम्ही सगळे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, मोठा भाऊ काँग्रेस असतो. इथे कोणी लहान आणि मोठा भाऊ नाहीये. हा विषय एकदा भारतीय जनता पक्षानं काढला होता. नाना पटोले हा विषय एकदा बीजेपीने आमच्या बाबतीत काढला होता, बरं का. तेव्हा त्याला आम्ही जे उत्तर दिलंय, प्रत्येकाचं डीएनए चेक करावं लागेल बायोलॉजिकली, कोण आधी जन्माला आलं ते. वारंवार तुम्ही म्हणत होतात लोकसभेच्या वेळेस की मोठा भाऊ राऊत बोलत होते, शिंदे गट चोऱ्या माऱ्या करून निवडून आले, त्यांना आता परदेशात हाय कमिशनर पदही देतील असा टोला यावेळी संजय राऊतांनी लगावला.